नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्साइज PSIची जी एक्झाम आहे तुमची नेक्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम आहे. तर मोजून तुमच्याकडे फक्त 7 दिवस राहिलेत. आजचा दिवस पकडून डायरेक्ट 8व्या दिवशी तुमचा पेपर असेल. तर या 7 दिवसामध्ये काय अभ्यास करायचा आहे, जे मोजके टॉपिक काय करायचे आपण ते डिस्कस करणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचं जे टाइम मॅनेजमेंट पाहिजे एक्झाममध्ये, तुम्ही कसा टाइम अलोकेट करायचा आहे प्रत्येक सेक्शन, म्हणजे एकच क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला, मात्र एका तासामध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे पण आपण या लेक्चरच्या शेवटी बघणार आहे. त्याच्यामुळे नक्की हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि त्याचं ॲप्लिकेशन सुद्धा करा. ओके, तर सगळ्यात आधी आपण परत एकदा सिलेबसचं ओव्हरव्ह्यू बघू की 100 क्वेश्चन असतील, 100 मार्क असतील तुम्हाला, आणि 1 तास वेळे सगळे प्रश्न हे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. आता हे तुम्हाला सगळ्यांना बघून पण झालं असेल ऑलरेडी. आपण सिलेबस बघूया परत एकदा. तर सिलेबससुद्धा चालू घडामोडी सांगितल्या होत्या जगाच्या, तशाच भारताच्या. नागरिकशास्त्र सांगितलं होता, इतिहास, भूगोल, वाणिज्य व अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित. तर हा सगळा सिलेबस होता. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर तुम्हाला आता एक 7 दिवसाचा जर आपण प्लॅन बघितला तर ॲटलिस्ट तुम्ही एक करंट अफेअर्स करायला म्हणून 2 दिवस द्या. त्या 2 दिवसामध्ये फक्त करंट अफेअर करा, त्याची रिव्हिजन करत राहा. ओके, रिझनिंग आणि सायन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि सायन्स या दोन्ही टॉपिकसाठी म्हणून 1 दिवस यूज करा. रिझनिंग एक अर्धा दिवस करा, किंवा 2-2 तासाचे 2 सेशनमध्ये रिझनिंग करा, त्यानंतर 2-3 सेशन सायन्स करा. मात्र तुम्हाला ॲटलिस्ट दिवसातून 10 तास अभ्यास करणं हे कंपल्सरीच आहे, किंवा ह्याला पर्यायच नाही दुसरा काही. ओके, त्याच्यानंतर पॉलिटीला तुम्ही 1 दिवस पूर्ण देऊ शकता. पॉलिटीमधले सगळे महत्त्वाचे टॉपिक आपण ते डिस्कस करणार आहे, तर ते सगळे तुम्ही त्यातून करा. त्याच्यानंतर हिस्ट्रीला पण पूर्ण 1 दिवस देऊ शकता, जॉग्रफीसाठी 1 दिवस आणि इकॉनॉमिक्ससाठी 1 दिवस. तर असं जर टोटल आपण कॅल्क्युलेशन केले तर हे तुमचे 7 दिवस असतील. माहिती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर काय काय करायचे आहेत. तर करंट अफेअर तुम्हाला लास्ट एक सप्टेंबरपासूनचे तरी ॲटलिस्ट करा. ओके, सप्टेंबर 2016 पासूनचे ॲटलिस्ट करा, कारण ॲक्च्युली त्याच्या आधीचे पण एक्झाममध्ये विचारतात. मात्र 2 दिवसामध्ये जास्त म्हणजे आधीचे पण कवर होणार नाहीत, त्याच्यामुळे ॲटलिस्ट सप्टेंबरपासूनचे तरी आणि या एप्रिलपर्यंत करायचे. ओके, म्हणजे आता ॲक्च्युली मेमध्ये तुमची एक्झाम आहे, तर मेच्या एक 20 तारखेपर्यंतचे करंट अफेअर म्हणजे आजच्या दिवसापर्यंतचे करंट अफेअर तुम्हाला माहितीच पाहिजेत. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण जर रिझनिंग किंवा सायन्स हे जर 2 टॉपिक बघितले तर तुम्हाला त्याच्यातून काय काय करायचं आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला सरळ सरळ जे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश असे जे प्रश्न असतील हे सगळेचे सगळे तुम्ही एक 2 सेशनमध्ये दिवसभर सॉल्व करायचे आहेत. ओके, मग आपण याच्यावरती पण लेक्चर अवेलेबल करून देणारच आहे. त्याचबरोबर आपण पझल्स तर आपण डेली बघतोय, तर त्या पण तुम्ही व्यवस्थित सॉल्व करत राहा. त्याच्यातून तुम्हाला एक प्रॅक्टिस भेटेल आणि एक्झाममध्ये तशा प्रकारचे प्रश्न आले की तुम्हाला अटेम्प्ट पण लवकर होतील. ओके, सामान्य विज्ञानमध्ये काय करायचं आहे हा एक थोडासा एक टिपिकल टॉपिक असतो, नेमकं त्याच्यातून काय करायचं, कारण एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न येऊ शकतो. कारण सामान्य विज्ञान सांगितलं तर त्यांनी डायरेक्टली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे डायरेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायो असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं सामान्य विज्ञान जर तुम्ही करत असाल तर ल्युसंटचं बुक आहे, तर बऱ्याच जणांनी ते घेतलं पण असेल ऑलरेडी. तर ल्युसंटमध्ये जे तुम्ही आधी वाचलेलं आहे त्याला रिवाईज करा. ओके, एक्स्ट्रा काही अर्ध्या दिवसामध्ये तुमच्याकडून शिकून होणार नाही आहे आणि त्याचा एकदम यूज पण नाही होणार. आणि दुसरा एक बेस्ट ऑप्शन आहे की जे आधी क्वेश्चन विचारले ते सगळे एकदा रिवाईज करा. ओके, म्हणजे त्या संबंधित जे प्रश्न आले असतील एक्झाममध्ये तर ते रिवाईज करा. रिपीट तर क्वेश्चन नाही होणार, मात्र तुम्हाला एक आयडिया तरी भेटेल की हा अशा प्रकारचा एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. थोडासा कॉमन सेन्स यूज करून तुम्ही फेस करू शकता त्याला. ओके, पॉलिटी महत्त्वाचा टॉपिक आहे. पॉलिटीमध्ये तुम्ही आपली जी घटना, आपली राज्यघटना जी आहे, भारताची राज्यघटना, ही तुम्ही जरी व्यवस्थित पूर्ण केली, ओके, म्हणजे राज्यघटना जर व्यवस्थित 2-3दा पूर्ण त्याच्याशी रिलेटेड जे टॉपिक आहे तर तो पूर्ण टॉपिक जरी तुम्ही कव्हर केला तरी सफिशियंट अभ्यास होईल. त्याच्यानंतर तुम्हाला ग्राम प्रशासन, राज्य प्रशासन किंवा राज्य व्यवस्थापन हे दोन्ही टॉपिक करायचे आहेत. ओके, म्हणजेच आपले जे आपण जे पॉलिटीचे आत्तापर्यंतचे जे लेक्चर बघितले, इम्पॉर्टंट अमेंड्समेंट आपण बघितल्यात, त्या पण तुम्ही करू शकता. भारताच्या राज्यघटनेशी संबंधित जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्ही विजन पॉलिटी या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याच्यातून सगळे पॉलिटीचे लेक्चर्स बघून घ्या. ओके, ते महत्त्वाचं आहे. पॉलिटी एकदम स्कोरिंग सब्जेक्ट असतो आणि एका दिवसामध्ये हे सांगितलेले टॉपिक ॲटलिस्ट कव्हर होतीलच. ओके, त्याच्यानंतर हिस्ट्री जर बघाल तर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राची हिस्ट्री विशेष महत्त्व देऊन करायची होती. याच्यामध्ये मेन रोल जो असतो हा समाजसुधारकांचा असतो. आपण बरेच लेक्चर त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते सगळेच्या सगळे लेक्चर्स बघा.
या 7 दिवसांमध्ये आम्ही सुद्धा बराच ट्राय करू की हिस्ट्रीचं म्हणजे जे आपले महाराष्ट्राशी संबंधित जी हिस्ट्री असेल किंवा जी महत्त्वाची हिस्ट्री आपल्याशी संबंधित रिलेटेड या एक्झामला त्याच्यावरती नक्कीच क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये आपण लेक्चर डिस्कस करूया. ओके. आधुनिक भारताचा पण थोडासा इतिहास तुम्हाला बघायला लागणार आहे, जसं की आपला 1857चा उठावाच्या पुढचा तुम्हाला इतिहास बघायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये मग आपल्या राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणजे विजन हिस्ट्रीच्या प्लेलिस्टमध्ये जे हिस्ट्रीचे लेक्चर अवेलेबल होतील, गांधी युग सुद्धा आहे त्याच्यामध्ये, तर ते सगळं तुम्ही एकदा बघून घ्या आणि एका दिवसामध्ये तेवढा अभ्यास होतच असतो. ओके. त्याच्यानंतर जॉग्रफीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे संबंधित जे नदी प्रणाली असेल, प्रमुख पिके आहेत, महत्त्वाची शहरं, उद्योगधंदे, जमिनीचे प्रकार महाराष्ट्रातले, अक्षांश रेखांश काय आहे महाराष्ट्राचं, याच्यावरती प्रश्न येतात डायरेक्टली की डायमेन्शन्स काय आहेत, अक्षांश काय आहे, रेखांश काय आहे महाराष्ट्राचं. म्हणजे ते एकदम जो महाराष्ट्राशी संबंधित जो भूगोल असेल ह्याच्याशी जरी लिमिटेड राहिला तुम्ही तरी या एक्झामला सफिशियंट आहे. ओके. आणि त्याचबरोबर आम्ही पण बरेच आता एक थोड्या वेळातच लगेच अपलोड होईल भूगोलाचा क्वेश्चन आन्सर स्वरूपातलं लेक्चर, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. ओके. त्याच्यातून आपण थोडासा जो भारताचा भूगोल आहे तो सुद्धा बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच तुमचे नवीन नवीन टर्म्स सुद्धा क्लिअर होऊन जातील. ओके. त्याच्यानंतर एक दिवस जो द्यायचा आहे तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी द्यायचा आहे. आता याच्यामध्ये वाणिज्य व अर्थव्यवस्था असे 2 टॉपिक यांनी सांगितले होते सिलेबसमध्ये एक्साइज PSIच्या. मात्र तुम्ही इकॉनॉमिक्स कन्सिडर करून त्याच्यातलं बजेट, महाराष्ट्राचं बजेट, देशाचं बजेट, ओके, बँकिंग, लोकसंख्या, हे असे जर टॉपिक ठराविक केले, लोकसंख्येवरती आपण ऑलरेडी महाराष्ट्राची लोकसंख्यासुद्धा अपलोड केलेलं आहे, भारताची लोकसंख्यासुद्धा, धर्मनिहायसुद्धा आपण अपलोड केलेली आहे. ते सगळे तुम्ही लेक्चर्स बघा. इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये ते अवेलेबल होतील, ते महत्त्वाचे असतात आणि नक्कीच त्याच्यावरून तो प्रश्न बनतातच. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही 7 दिवस अभ्यास करा. आजपासूनच अभ्यासाला लागा, फार कमी दिवस राहिलेत. ओके. आणि टाईम मॅनेजमेंट तुमचं एक्झामच्या दिवशी कसं पाहिजे आपण जर ते डिस्कस करायचं झालं तर टाईम मॅनेजमेंट म्हणजे एक्झाम तुमची 100 मार्कांची असली तरी तुम्हाला 60च मिनटं दिलेले आहेत. मग ते 60 मिनटं तुम्ही कसे युटिलाइज करायचे आहेत तर आपण राऊंडमध्ये डिवाईड करू पेपर्सला. राऊंड 1, राऊंड 2 आणि सीसॅट. तर राऊंड 1 म्हणजे काय असेल तर तुमचे 25 मिनटं जे पहिले असतील हे राऊंड 1 असेल. याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर सॉल्व करायचे आहेत, जे महत्त्वाचे क्वेश्चन असतात तुम्हाला येतील ते जर तुम्ही अभ्यास करत असाल तर. ओके. त्याच्यानंतर जर तुमचा जो फेवरेट टॉपिक आहे, समजा जर पॉलिटी म्हणजे एक्झाममध्ये मला जर सांगितलं तर मी तर पॉलिटी पहिल्यांदा अटेम्प्ट करेल, त्याच्यानंतर जॉग्रफी अटेम्प्ट करेल. ओके. म्हणजे पहिल्यांदा करंट अफेअर सगळे सॉल्व करायचे, त्याच्यानंतर पॉलिटी ट्राय करा. तुमचा जो फेवरेट टॉपिक असेल, जो तुम्हाला इझी येत असेल असा टॉपिक पहिल्यांदा चूज करा. या 25 मिनटं त्याच्यासाठी द्या आणि एकदम फास्ट ओव्हरलुक करत सगळे क्वेश्चन बघून झाले पाहिजेत. मग त्याच्यातून तुम्हाला पटापटा सिलेक्ट करून सॉल्व करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर राऊंड 2 मध्ये असे क्वेश्चन सॉल्व करा जे तुम्ही आधी ओव्हरलुक केलेले आहेत आणि आता तुम्ही त्याला थोडासा विचार करून आन्सर करू शकता. म्हणजे तुम्हाला 1-2 मिनिट किंवा असा एक थोडासा विचार करण्यासाठी एक्स्ट्रा वेळ ज्या क्वेश्चनला द्यायला लागतो हे राऊंड 2 साठी सोडायचे. तिथं पण तुम्ही एक 15 मिनिटाचा टाईम स्पॅन देऊ शकता. किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सीसॅट वीक आहे, सीसॅट इन द सेन्स रिझनिंग किंवा जे आपलं अंकगणित आहे, बेरीज वजाबाकी, ते क्वेश्चन्स ज्यांना जमणार नाहीत सॉल्व करायला, अशा लोकांनी राऊंड 2 साठी म्हणून तुम्ही 25 मिनटं देऊ शकता. ओके. तुम्ही मग जर प्रॅक्टिस नसेल तुमची तर तुम्ही त्या क्वेश्चन्सच्या म्हणजे मॅथमॅटिकल क्वेश्चन्सच्या नादीच नका लागू, सरळ बाकीच्या तुमच्या सब्जेक्टकडे कॉन्सन्ट्रेट करा. ओके. आणि त्याच्यानंतर जो राऊंड 3 असेल या राऊंडमध्ये तुम्ही फक्त मॅथ्सचे क्वेश्चन्स जे असतील हे सॉल्व करू शकता. मग ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे त्यांनी त्याला 20 मिनटं वेळ आहे, 20 मिनटं द्या, युटिलाइज करा चांगलं आणि मॅथ्समधले आउट ऑफ मार्क्स घ्या. आणि ज्यांचा मॅथ्स वीक आहे अशा जणांनी फक्त त्याच्यासाठी 10 मिनटंच द्यायचे. ओके. मग असा पेपर तुमचा 60 मिनिटाचा कव्हर होऊन जाईल. पहिल्या राऊंडला 25 मिनिटं, दुसऱ्या राऊंडला 15 मिनिटं आणि तिसऱ्या राऊंडला 20 मिनिटं. ओके. तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्क पडू शकतात तुम्हाला. अटेम्प्टसुद्धा चांगला होईल. एक 60+ अटेम्प्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण वॅकन्सी पण थोड्याशा कमीच आहेत आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. पेपर जर इझी असेल तर तुम्हाला तिथे समजलं पाहिजे की आपल्याला अटेम्प्ट वाढवायला लागेल. पेपरच्या क्वालिटीवरती शेवटी जाऊन डिपेंड आहे. जर पेपर एकदम हार्ड आला तर कट ऑफ खूप खाली पण येऊ शकतो. पेपर जर हार्ड असेल आणि तुम्ही जर अभ्यास करत असाल गेल्या 3 महिन्यांपासून चांगला सिरियसली अभ्यास करत असाल आणि तुम्हाला जर वाटलं की पेपर हार्ड आहे तर तुम्हालाच नाही तर सगळ्यांनाच पेपर हार्ड जाणार आहे. त्यावेळेस मग तुम्ही थोडंसं गोल करताना किंवा राऊंड करताना अटेम्प्ट करताना थोडासा विचार करायचा. जे क्वेश्चनच येतात असेच फक्त अटेम्प्ट करायचे. ओके. म्हणजे जे तुम्हाला माहितीच आहेत, शुअर शॉर्ट आहेत, असेच अटेम्प्ट करायचे. आणि ज्यावेळेस जर पेपर तुम्हाला वाटला की सोपा आहे, बरेच जण जास्त अटेम्प्ट करतील, तर मग त्यावेळेस तुम्ही थोडासा चान्स घेऊन तुमचा अटेम्प्ट वाढवू शकता. मात्र
पेपर तुम्हाला जर अवघड असेल आणि तुम्ही जर हार्ड अभ्यास केलेला आहे, तुम्हाला अवघड वाटला तर सगळ्यांनाच अवघड पेपर जाणार आहे, हे पण भान ठेवायचं. नाहीतर असं उगाचच आपल्याला अवघड चाललाय, 40च अटेम्प्ट झालेत म्हणून आपण 20 अंदाजे काहीतरी गोल करून येऊ, असं बिलकुल करू नका. तुम्हाला जर हार्ड गेला तर सगळ्यांनाच हार्ड जाणार आहे. ओके, त्या दृष्टीने विचार करा, व्यवस्थित एक ट्राय करा 60+ अटेम्प्ट करण्याचा. जर पेपर सोपा असेल तर, पेपर थोडा जर हार्ड वाटला तर एक 45 पर्यंत थांबला तरी नो प्रॉब्लेम. ओके, अशा पद्धतीने जर अटेम्प्ट केला, टाइम मॅनेजमेंट केलं, या 7 दिवसात अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पेपर पण इझी जाईल आणि सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा वाढतील. ओके, तर असाच आपण पुढचे लेक्चर सुद्धा अपलोड करू, ते पण तुम्ही तुमच्या एक्झामपर्यंत बघत राहा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून एक्झामसाठी बरीच हेल्प होईल. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.